तर वणीच्या सप्तशृंगीची पूजा सध्या केली जाते। आपण थेट दृश्य बघतोय। थोड्याच वेळात घटस्थापनाही होणार आहे। वणीचं सप्तशृंगीचं हे मंदिर सध्या भक्तांनी फुलून गेलेलं आहे। सकाळपासूनच भक्तांची रीघ लागलेली आहे दर्शनासाठी। आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि त्यामुळे भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळते। सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या मंदिरांमध्ये सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जातं। वणीच्या सप्तशृंगीच्या आभूषणांची सध्या पूजा सुरू आहे आणि त्यानंतर घटस्थापनेला सुरुवात होईल। आपण पाहतोय कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा माहूरची रेणुका माता असो ती तुळजाभवानी असो, सगळीकडे जोरदार तयारी करण्यात आलेली आहे नवरात्रोत्सवाची। ही तीनही पूर्ण पीठं म्हणली जातात, शक्तिपीठ समजली जातात आणि वणीची जी सप्तशृंगी आहे ते अर्धपीठ समजलं जातं। या सगळ्या ठिकाणी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी आहे। आपण बघतोय ही दोन दृश्य, वणीच्या सप्तशृंगीची आभूषणांची पूजा सुरू आहे आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे पूजा करतायत। तर सप्तशृंगी देवीच्या गडावर घटस्थापना सुरू होतीये, त्याच्या विधींना सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आभूषणांची पूजा केली जाते। आपण बघतोय ही देवीची आभूषणं। आजच्या दिवशी खास आभूषणं देवीला परिधान केली जातात, खास वस्त्र परिधान केली जातात। त्याच्या आधी पूजा केली जाते आणि त्यानंतर घटस्थापना केली जाईल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुकुल, घटस्थापना कधी होतीये? आज साधारणतः 1 ते 1.5 तासांनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना होणार आहे। मात्र त्यापूर्वीची आपण ही दृश्य बघत आहोत। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते आता आभूषणांची पूजा केली जात आहे। देवीला हे अलंकार चढवले जाणार आहे। त्यामध्ये सोन्याच्या पादुका आहेत, देवीचा मुकुट आहे, नेकलेस आहे, त्याचबरोबर पुतळ्याचे गाठले आहेत, कर्णफुलं आहेत, नथ आहे, अशा शृंगार हा देवीचा केला जाणार आहे। तत्पूर्वी या देवीची अतिशय भक्तिभावपूर्ण पूजा अर्चा केली जात आहे। विश्वस्त मंडळ यात उपस्थित आहे। त्याचबरोबर मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये जो ब्रह्मवृंद आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपण बघतोय की देवीच्या आभूषणांची ही पूजा केली जात आहे। हा सोहळा दरवर्षी इथे रंगत असतो आणि मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये देवीचा नवरात्रीचा उत्सव इथे सुरू केला जातो। यानंतर या संपूर्ण आभूषणांची सवाद्य मिरवणूक निघणार आहे। ती सप्तशृंगी गडाचा जो पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीपर्यंत ही आभूषणांची मिरवणूक निघते आणि त्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही आभूषणं चढवली जातात। तत्पूर्वी देवीची उत्साह मोठा आहे। घटस्थापनेचा दिवस आहे। मुकुल, आपली या सगळ्या पूजेकडे, या सगळ्या नवरात्रोत्सवाकडे पूर्ण 10 दिवस किती गर्दी राहील हे आपल्याला अंदाज आहे। जगदंबा म्हणजे अंबा मातेचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष मोठा होऊ दे आणि शत्रूचा पराभव होऊ दे। जे शत्रुत्व करतात त्याचा पराभव होऊ दे ही प्रार्थना मी त्या ठिकाणी केली। शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे। शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून हा सगळा तो हे असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनता आलेली आहे। या सगळ्या जनतेचा खूप आशीर्वाद असतो। पाऊस पडतात, पावसामध्ये आपण आलो आहे आणि मी या ठिकाणी हे सांगेल की जनता, संभाजीनगर जनता, महाराष्ट्र जनता सुखी समृद्धी राहो, शेतकरी अगदी आनंदात राहो, त्यांना कर्जमुक्ती मिळावी, महिलांना त्या ठिकाणी 2100 रुपये जे काही ते मानधन ते मिळावं लाडक्या बहिणीला, ही प्रार्थना केली। जनता सुखी राहो ही प्रार्थना केली।